खरी स्वप्न ती नाहीत जी तुम्ही झोपेत बघता. खरी स्वप्न ती आहेत जी तुम्हाला झोप लागू देत नाहीत. मित्रांनो, तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे का? आयुष्यात काही मोठं करायचं आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे मोठं स्वप्न कसं बघायचं, त्यासाठी मेहनत कशी यायची आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द कशी ठेवायची. तर सुरुवात करूया काही महत्त्वाच्या प्रश्नांनी. मित्रांनो, तुम्ही कधी तुमचं स्वतःचं स्वप्न ओळखलं आहे का? तुम्ही कधी विचार केला आहे का, माझं आयुष्य कशासाठी आहे? माझ्या स्वप्नांची दिशा काय आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणायचे, तुमचं आयुष्य फक्त जगण्यासाठी नाही, तर काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी आहे. थोडा वेळ शांतपणे विचार करा आणि स्वतःला विचारा, तुमचं स्वप्न किती मोठं आहे? ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही आज काय करत आहात? डॉक्टर कलाम हे मोठी स्वप्न बघणाऱ्या आणि ती पूर्ण करणाऱ्या लोकांसाठी आदर्श आहेत. चला तर मग समजून घेऊया त्यांनी त्यांची स्वप्न पूर्ण कशी केली. रामेश्वरमधल्या एका लहानशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचं बालपण अगदी गरिबीत गेलं. त्यांचे वडील होडी बनवण्याचं काम करायचे. डॉक्टर कलाम यांना शिक्षणासाठी देखील खूप स्ट्रगल करावं लागलं. ते सकाळी पहाटे उठून पेपर टाकण्याचं काम करायचे आणि सुट्टीच्या दिवशी देखील मिळेल ते काम करून शिक्षणासाठी पैसे जमवायचे. त्यांची परिस्थिती नव्हती, पण त्यांनी स्वप्न मात्र नेहमीच मोठी पाहिली. त्यांनी ठरवलं होतं, मी वैज्ञानिक होणार आणि माझं नाव भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिलं जाईल. आणि त्यांच्या स्वप्नांनीच त्यांना भारताचे मिसाईल मॅन आणि भारताचे राष्ट्रपती देखील बनवलं. डॉक्टर कलाम म्हणायचे, तुम्ही स्वप्न बघा, त्यावर विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका. एक दिवस तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होईल. मित्रांनो, तुमच्या स्वप्नांच्या प्रवासात अडचणी आल्या तर त्या कशा सोडवायच्या? चला तर मग मी तुम्हाला सांगणार आहे काही सामान्य समस्या आणि त्यांच्या उपायांबद्दल. पहिला पॉइंट, कुणी म्हणतील माझ्याकडे वेळ नाही. तर लक्षात ठेवा, वेळ हा कधीच आपोआप मिळत नाही, तो काढावा लागतो. दिवसातून फक्त 1 ते 2 तास तुमच्या स्वप्नांसाठी द्या. फोनवर टाइमपास करून, रील्स बघून जो वेळ वाया घालवता, तोच वेळ चांगल्या कामासाठी लावा. दुसरा पॉइंट, कोणी म्हणेल माझी स्वप्न तर खूप मोठी आहेत, ती कधीच पूर्ण होणार नाहीत. तर नेहमी लक्षात ठेवा, मोठ्या स्वप्नांनीच मोठं यश मिळतं. छोट्या छोट्या योजना बनवा आणि त्यांना पूर्ण करा, यश नक्की मिळेल. तिसरा पॉइंट, कोणाला वाटतं की लोक काय म्हणतील? तुम्ही लोकांचा विषय सोडा, कारण लोकांचं मत तुमचं आयुष्य ठरवत नाही. तुमचं आयुष्य तुमच्या विचारांवर चालतं. तुम्ही ध्येयाला महत्त्व द्या, मग आयुष्य बदलायला वेळ नाही लागणार. चौथा पॉइंट, कोणी म्हणेल माझी परिस्थिती नाही, मी गरीब आहे, माझ्याकडे साधने नाहीत. तुम्ही जर अशीच कारणे देत बसलात तर तुम्ही कधीच यशस्वी होणार नाहीत. हे एक कडू सत्य आहे. तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी उपयोगात आणा, त्यापासून सुरुवात करा. संधी शोधा आणि त्याचा फायदा घ्या. मित्रांनो, चला आता मी तुम्हाला 5 गोल्डन टिप्स सांगणार आहे, ज्या तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकार करण्यास मदत करतील. पण लक्षात ठेवा, ह्या टिप्स फक्त ऐकून सोडून देऊ नका, त्यांना फॉलो पण करा. त्याशिवाय तुमच्या आयुष्यात काहीच बदल होणार नाही. पॉइंट 1, स्वप्न स्पष्ट करा. तुमचं स्वप्न नेमकं काय आहे ते एकदा पक्क ठरवा. म्हणजे तुम्हाला डॉक्टर, वकील, कलेक्टर की इंजिनियर अशी अनेक क्षेत्र आहेत, त्यातलं तुम्हाला नेमकं काय बनायचं आहे ते ठरवा. पॉइंट 2, दैनिक योजना तयार करा. म्हणजे रोज एक छोटंसं पाऊल तुमच्या ध्येयाच्या दिशेने उचलत राहा, कारण छोटी पावलंच मोठ्या प्रवासाचा पाया रचतात. पॉइंट 3, अपयशाला सामोरे जा. प्रत्येक अपयश हे तुम्हाला काहीतरी नवीन शिकवतं. त्याला घाबरण्यापेक्षा त्यातून शिकून पुढे जा. पॉइंट 4, फोकस ठेवा. एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष द्या. तुमचं ध्येय लक्षात ठेवा आणि त्यापासून विचलित होऊ नका. आणि आता 5वा आणि महत्त्वाचा पॉइंट, नेहमी मोटिवेट राहा. मोटिवेट राहण्यासाठी तुम्ही मोटिवेशनल पुस्तके वाचा,
मोटिवेशनल व्हिडिओ बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आईवडिलांचे कष्ट बघा, त्यांची मेहनत बघा, जे तुमच्या भविष्यासाठी दिवस रात्र काम करत असतात. त्यातूनच एवढं मोटिवेशन मिळेल की दुसऱ्या कोणत्याच मोटिवेशनची गरज पडणार नाही. वरील मुद्द्यांचे योग्य पालन केल्यास कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आता विचार करा, तुमचं स्वप्न काय आहे? ते स्वप्न किती मोठं आहे? आजपासून तुम्ही त्यावर किती मेहनत घेणार आहात? तुमच्या स्वप्नांचा प्रवास कठीण असेल, पण तो अविस्मरणीय असेल. मोठी स्वप्न बघा आणि ती साकार करण्यासाठी अफाट मेहनत करा. तुमचं आयुष्य तुमच्या निर्णयांनी घडतं आणि ते निर्णय घ्यायला आजपासूनच सुरुवात करा. मित्रांनो, तुमचं स्वप्न हे तुमचं भविष्य आहे. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. तुमचं स्वप्न साकार झालं तर ते जग बदलू शकतं. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे स्वप्न काय आहेत हे कमेंट करून नक्की सांगा. मी रोहित तांदळे नेहमीच तुमच्यासोबत असेन तुमच्या स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रवासात. पुढच्या व्हिडिओत भेटूया अशाच महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.